नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जेणेकरून ह्या शेतकऱ्यांना मी जे आपल्या टेक्निकचा उपयोग करण्यासाठी सांगितलं होतं आणि या टेक्निकमुळे काय काय फायदा झाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। राम राम, आपलं नाव सांगा। काशीनाथ लक्का, गाव काशमपूर। काशमपूर। तर मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ह्या टेक्निकचा किती वेळेस उपयोग केलात? 2 वाजता। 2 वेळेस। पहिले ह्या कापसाची जे उंची होती केवढी होती? पहिला एवढी उंची होती। फर्स्ट वेळेस मारते वेळेस एवढे होते। एवढे होते। मग ते वाढलंय आणि जे लाल पण रोग आला होता तुमच्यावर, हा लाल पण रोग आला होता ते बाहेरला आणि हे मिक्स करून गेल्यानंतर लाल रोग गेलंय। आणि मला काय म्हणायचं आहे, तुमचे हे जे कळ्या लागल्यात ह्याच्यावर समाधान आहात का तुम्ही? हे जे बोंड लागले दादा चांगले शेतकरी मित्रांनो, मला हेच म्हणायचं आहे यांना काय, शेतकऱ्यांना इथं कर्नाटकमध्ये असल्यामुळे ह्यांना कन्नडा जास्ती बोलता येत नाही, त्यामुळे हा मराठी येत नाही। मित्रांनो, मला हेच म्हणायचं की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कुठंच नाही अशा प्रकारचं जे कापूस आहे ह्यांच्या डोक्याच्या ओरे आहे, हाईट वाढलेली आहे आणि मधून जाता पण येत नाही, याच ठिकाणी नाही तर कुठेही पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, मला काय म्हणायचं, अनेक दिवस झालं मी अनेक शेतकऱ्याचं व्हिजिट करतो, अनेक शेतकऱ्यांना भेटतो, जेणेकरून शेतकऱ्याचं काय खर्च कमी झाला पाहिजे, खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं पाहिजे आणि काय झालंय, फळ बाग जास्त आली पाहिजे, फळाची संख्या वाढली पाहिजे, फुलाची संख्या वाढली पाहिजे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फळं किती लागलेत, फुलं किती लागलेली आहेत, तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि मला काय म्हणायचं, इकडे बोला 1 मिनिट, तुम्ही दरवेळेस किती दिवसाला एक बार फवारणी करता? 8 ते 10 दिवसात। हा, मग आता किती दिवस झाला? आता 15-20 दिवस झाला। हेच म्हणायचं मला, खर्च जे कमी करतो म्हणतो हेच आहे कारण। ह्याने कंटिन्यू वर्षाला काय किती गेले 10 वर्ष झालं शेती करतात कापसाची, 8 दिवसाला फवारणी करतात। पण ह्या वेळेस काय झालं, ह्या टेक्निकचा वापर केल्यामुळे ह्यांचं काय झालं, 20 दिवस मोरे गेलंय। मित्रांनो, ह्याच्यामुळे म्हणतो की उत्पादन जे आहे वाढतंय आणि खर्च जे कम होतंय, ह्याची एकच फायदे नाही तर अनेक फायदे आहेत। तुम्हाला पण जर खर्च कमी करायचा असेल, तुमच्या पण शेतामध्ये जर उत्पन्न वाढायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या पण शेताचं जे काय उत्पादन वाढून घ्या। आणि हे काय रामबाण उपाय आपल्याला मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही पण वापर करून घ्या। धन्यवाद, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।